नमस्कार, मी तुमचा चिन्मय उदगीरकर. नाशिककरांचं फेवरेट रेडिओ स्टेशन माय FM सह मी घेऊन आलोय एक अनोखा टॉक शो. त्याचं नाव आहे जितकी कहाणी. डॉक्टर निखिल आणि डॉक्टर लीना अब्बट दोघांचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. आणि दोघंही दातांचे डॉक्टर आहेत. एक वृद्धांच्या दातांवरती काम करतायत आणि दुसरे जण रूट कॅनल करत आहेत. मला एवढंच माहिती आहे, बाकी डेंटिस्ट्रीमधल्या सगळ्या ज्या काय 8 ब्रांचेस आहेत, शिक्षणाचा प्रवास कसा कसा आहे आणि काय काय नेमकं इंडस्ट्रीमध्ये असते सगळं आपण यांच्या दोघांकडून जाणून घेऊया. तुमचं स्वागत. आणि आम्हाला हाच प्रवास जो आहे हा समजून घ्यायचा आहे. तर सुरुवात म्हणजे की 2008 मध्ये मी BDSला ॲडमिशन घेतली प्रवरा कॉलेजला. आणि त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना बरेचसे पुढे अजून काय आधुनिक सेवा आहे याच्याबद्दल आम्हाला डेफिनेटली तिथून माहिती पडली. ठीक आहे. आणि 2014 मध्ये मग मी MDSला ॲडमिशन घेतली. माझं जे बेसिकली MDS जे आहे ते प्रोस्टोडॉन्टिस्ट आणि इम्प्लांट स्पेशलिस्टमध्ये आहे. तर प्रोस्टोडॉन्टिस्ट म्हणजे काय, ज्या लोकांना दात नाही आहे किंवा काही लोकांचे दात तेडे पुढे मागे आहे, त्यांना स्माईल डिझायनिंग करायचं आहे, त्याच्यामध्ये हे प्रोस्टोडॉन्टिस्टची आम्ही सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. आणि इम्प्लांट्स म्हणजे ज्या लोकांना दातच नाही आहे त्यांना कसे दात देता येईल याच्यामध्ये मग मी माझं उच्च शिक्षण केलं MDS. इवन इफ आमच्या ब्रांचमध्ये असे 2-3 अजून आहे की ज्या लोकांना कॅन्सर झालेलं आहे किंवा त्यांना कॅन्सर झाल्यानंतर जो जबडा नाही आहे, त्यांचा जबडा तिरपं जातोय, त्यांना कसं आपण रिहॅबिलिटेट करू शकतो किंवा त्यांना प्रोस्थेटिक कसं देऊ शकतो, याच्याने त्यांचा जो जॉ आहे तो स्ट्रेटच बंद होईल, त्याच्यामध्ये आमचं स्पेशलायझेशन त्या सेगमेंटमध्ये असतो. बेसिकली आमच्या याच्यात कमीत कमी 7 ते 8 अजून स्पेशलायझेशन प्रोस्थोमध्येच डिवायडेड आहे. आणि त्याच्यामध्ये मग मला माझ्याकडून कसं इनपुट पेशंटला देता येईल हाच आमचं मिशन आणि विजन आहे. आणि माझी वाईफ. येस, मी डॉक्टर लीना अब्बट. माझं एज्युकेशन मला 2013 मध्ये माझी ॲडमिशन झाली लोणी. आणि खूप म्हणजे डिफिकल्ट होतं सगळं काही, पण वी स्टील डीड इट. 13 मध्ये ॲडमिशन घेऊन माझं 5 इयर्स झालं लोणी. आणि त्यानंतर 2 इयर्स मी एका ठिकाणी प्रॅक्टिस केली लोकम म्हणून. आणि देन आय गॉट मॅरिड. जनरली लोक आपल्याच फील्डमधला पार्टनर अवॉइड करतात कारण कधी कधी क्लॅशेस होतात ना, किंवा मग दोघांना वेळच मिळत नाही. बरोबर की नाही? नाही, तो प्रॉब्लेम आमच्या ह्याच्यात आला. मी नाही म्हणणार की नाही आला, खूप आला की आम्ही एकमेकांना जास्त वेळ नाही देऊ शकलो. मध्ये माझी मॅटर्निटी लीव्ह होती. तर पण माझं सगळ्यात मोठं हे होतं सर, माझा रिझन तोच होता की मला डेफिनेटली मॅटर्निटी लीव्हमुळे माझी गॅप होणार आहे प्रॅक्टिसमध्ये. जर माझं डेंटिस्ट हजबंड असेल, जर माझ्या प्रोफेशनची मॅच असेल, तर मग मला कधी पुढे जाऊन माझ्या डेंटिस्ट्रीसोबत माझ्या प्रोफेशनमध्ये मला गॅप जरी पडला तरी मी परत रिवर्ट बॅक करू शकतो. माझी प्रॅक्टिस ठप्प नाही होणार, कारण निखिल विल डू इट. आणि मी एकदा कमबॅक झाले की परत मी पण कंटिन्यू करू शकते. जर माझ्या एकटीचा सेटअप राहिला असता तर एवढा मोठा डेंटिस्ट्रीमध्ये एवढा मोठा गॅप असणं म्हणजे लोकांचा विश्वास लगेच तुटतो की खूप दिवसापासून क्लिनिक नाहीये, तर लोकांचा विश्वास परत जमत नाही. निखिलने तो ठेवला कंटिन्यू आणि अपग्रेडेशन होत राहिलं 5 वर्षात. त्याच्यामुळे मला एक बिग सपोर्ट राहिला. आणि त्याच्यामुळे इवन आफ्टर प्रेग्नन्सी, आफ्टर बेबी, नाऊ आय एम ऑल्सो डुईंग नाईसली इन माय प्रॅक्टिस. क्या बात आहे. मग आता अब्बट डेंटल क्लिनिकमध्ये सिटी स्कॅन इनबिल्ट आहे, म्हणजे इन हाऊस असते सगळं आहे. अजून कुठल्या कुठल्या नवीन नवीन ट्रीटमेंट्स इथे होऊ शकतात मुंबईच्या तुलनेमध्ये? अजून कुठल्या कुठल्या उपचार पद्धती आपण सेवा म्हणून देऊ शकतो आहोत? जसं की एक आता बऱ्याचशा लोकांना स्माईल डिझायनिंग हा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. तसंच आमच्या क्लिनिकला डिजिटल स्माईल डिझायनिंग, म्हणजे पेशंटचं फोटोग्राफ घेतला आणि त्यांना बिफोर ट्रीटमेंट स्माईल कशी दिसेल, बिफोर आफ्टर, ते त्यांना लगेच आम्ही दाखवू शकतो. ही आपण एक टेक्नॉलॉजी घेतली विथ द हेल्प ऑफ डिजिटल स्माईल डिझायनिंग. सेकंड, आपल्याकडे जे इम्प्लांट्स जे होत आहे इन हाऊस, तर त्याचे जे अत्याधुनिक सेवे आहे किंवा त्याचे जे मशिनरीज आहे ते आपल्याकडे इझिली अवेलेबल आहे. आपल्याला जे गम्सच्यासाठी लागणारे, जे म्हणजे आपण म्हणतो की गम्स काय काय लोकांचे खूप मेलॅनिन फिगमेंट असतात किंवा स्माईल करतात, जसं अक्षय कुमारची स्माईल करताना गम्स खूप जास्त विजिबल होतात, त्या लोकांना लेझर ट्रीटमेंटद्वारे कसं आपण हे देऊ शकतो, ती पण आपल्याकडे इन हाऊस सर्व्हिस अवेलेबल आहे. अरे वा. पण मग आता या अनुषंगाने कॉस्टिंग वाईज कसं जातं मुंबईच्या तुलनेमध्ये? आपण नाशिकच्या दरामध्ये जेवढं मिनिमम टू मिनिमम जे कॉस्टिंग आहे तेच आपण त्या हिशोबाने ठेवले आहे. की असं नाही पेशंटला ते त्यांचे जे आहे कॉस्टिंग ते किती बेअर टू बेअर मिनिमम करता येईल, हाच आमचा मेन उद्देश आहे. आणि पेशंटच्या चेहऱ्यावर हास्य हाच आमच्यासाठी पोच
पाणी आहे हेच आम्ही समजू शकतो. बरोबर. कारण पेशंट मॅक्झिमम जे माझ्याकडे क्लिनिकला येतात ते मोस्टली एजेड पेशंट्स आहे किंवा ज्यांना काही खाता येत नाहीये, एक नेटलरी त्यांना कवळी बसवण्याची गरज नको, त्यांना फिक्स दात कसे देता येईल हाच आमचा आहे. जसं आमच्या याच्यात एक टर्म आहे, ओव्हरऑल हेल्थ इज थ्रू ओरल हेल्थ. करेक्ट. म्हणजे पहिला पॉईंट, एंट्री पॉईंट बॉडीचा जो आहे तो तोंड आहे. बरोबर. तिथून एंट्री आपली प्रॉपरली झाली की आपली बॉडीचं जे डायजेशन आहे, आपल्याला जे आपण म्हणतो की प्रॉपरली बरेच लोकांना ऍसिडिटीचा त्रास या वेगवेगळे त्रास होत राहतात, तर प्रॉपरली त्यांचं डायजेशन चिविंग व्यवस्थित झालं की हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह. आता एक शेवटचा प्रश्न, अजून 5 वर्षानंतर तुम्ही अबर्ड डेंटल क्लिनिकला कुठे बघता? आम्ही अबर्ड डेंटल क्लिनिकला ॲज अ ग्लोबल स्टँडर्ड्सवर कसं हे करता येईल, म्हणजे जसं आता पेशंट्स येताना पहिले काय विचार करायचे की नाही मला बॉम्बेला किंवा दिल्लीलाच ट्रीटमेंट करायची डेंटलची, तर आता आपल्याकडे इंटरनॅशनल एअरपोर्ट पण आपला आता डिक्लेअर झाला आहे. बरोबर. इंटरनॅशनल फ्लाईट्स येणार आहे. करेक्ट. तर आय वॉन्ट की जे पण परदेशावरून येत आहे पेशंट्स त्यांना माझ्याकडून 100% आपलं भारतातलं जे नाव आहे ते कसं हे करता येईल. क्या बात. आणि त्यांनी लिटरली सांगायला पाहिजे. जसं आमच्या मागच्या वीकमध्ये आम्ही दुबईचं एक पेशंट केलं, त्या पेशंटला मी पोस्ट ऑफ म्हणून माझ्या फ्रेंडच्या दुबईलाच एक क्लिनिकला पाठवलं की एकदा बघ कसं आहे. बर. तर ही वॉज व्हेरी मच हॅपी. त्याने लिटरली व्हॉइस टाकलं, म्हणे खूप छान काम झालंय, वा. एक्सरे पण एक्सिलेंट आलेलं आहे, पेशंट क्लिनिंग चांगली. आणि तो व्हॉइस मेसेज परत पेशंटचा रिप्लाय आला की आय वॉज हॅपी विथ युअर ट्रीटमेंट. एक त्यांचं चांगलं शॉर्ट मेसेज पण आला. तर तेच मला पाहिजे की आपण ॲज अ ग्लोबल स्टँडर्डवर कसं देता येईल त्यांना, आणि नाशिकचं नाव कसं वरती पोहोचवता येईल हेच माझी इच्छा. वा वा वा. असं म्हणतात ना की माणसाचं सौंदर्य त्याच्या स्माईलने आपण जोखायला पाहिजे, पण स्माईल सुंदर असण्यासाठी तुमचं अंतरंग सुंदर असणं फार आवश्यक आहे. आणि अंतरंग जर सुंदर असायचं असेल तर तुमच्याकडे तुमचे स्वप्न हवे, स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमची कष्टाची तयारी हवी आणि तुमची जिद्द हवी. एकमेकांवरती विश्वास हवा, स्वतःवरती विश्वास हवा. या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने जो काय बनतो तो असतो अल्केमिस्ट आणि तो असतो आयुष्यातला यशस्वी मनुष्य. आणि असे हे 2 यशस्वी जण आपल्याकडे आले, त्यांनी त्यांचा प्रवास खूप छान उलगडून सांगितला. तर सहप्रवासाला खूप खूप शुभेच्छा. आणि एकत्र तुम्ही, म्हणजे मी तुम्हाला विचारलं की 5 वर्षानंतर कुठे असणार आहात, तर मला तर तुमचे 15-20 ब्रांचेस दिसत आहेत आणि सगळे एकदम वेल इक्विप्ड. तुम्ही नाशिकला खूप सुंदर स्माईल देणार आहात आणि खूप छान व्रत तुम्ही घेतलेलं आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. हॉस्पिटॅलिटी पार्टनर, रॅडिसन ब्लू हॉटेल अँड स्पा, नाशिक.